नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिने. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ दे. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम. एकम नित्यम विमलम चलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. रामं लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिं सुंदरम काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं. राजेंद्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमीर्तिं. तुमच्यामुळे चुकलं मग. वंदे लोकाभिरामं रघुकुल तिलकं राघवं रावणारीं विठ्ठल सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवहेरू. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपिणाम. नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः. वैराग्य से परामूर्ती देहू क्षेत्र निवासिनाम. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम विठ्ठल. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडून दे. नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार. साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबा राय. वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, वारकरी संप्रदायाचा प्राण. एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा. ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही, ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही. नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये. असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा भंग. ज्या पंढरपुरातल्या मालकानं पंढरपूर नगरीचा त्याग करावा, विटेवरून खाली उडी टाकावी आणि पैठण नगरी गाठावी. पंढरपुरातल्या सुखाचा त्याग करावा, विटेवरून खाली उडी टाकावी, पैठण नगरीमध्ये जावं. आणि पैठण नगरीमध्ये जाऊन ज्या महात्म्याच्या घरी जाऊन सेवा करण्याचं काम केलंय असे पैठण निवासी शांती ब्रह्म नाथ महाराज यांच्या मागणीपर प्रकरणातील 4 चरणाचा भंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या कोणीतरी या.
मालकाचा असून आजच्या अभंगामध्ये पैठणचे मालक शांती ब्रह्मनाथ महाराज हे आजच्या अभंगाच्या माध्यमातून पंढरपुरातल्या मालकाकडे देवाचं मागणं करतात. आजच्या अभंगामध्ये पैठणचे मालक शांती ब्रह्मनाथ महाराज हे देवाकडे मागणी करतात. काय मागणी करतात, कि निमित्ताने मागणी करतात आणि कशा करता मागणी करतात, मागणी मागण्याच्या माग नेमकं काय कारण असेल, काय असं पैठणच्या मालकाला कमी पडलं की देवाकडे मागावं लागलं. संत परंपरा अशी सांगते की आजपर्यंत संत यादी अशी आम्ही पाहितली आमच्या उघड्या डोळ्यानं की आम्ही कधी संतांनी देवाकडे काही मागताना बघितलं नाही. आजपर्यंत कधी आम्ही बघितलंच नाही, संत प्रमाण असं कधी वाचलंच नाही की संतांनी देवासमोर पदर पसरलेला आहे, असं ऐकलं नाही, कधी माहिती नाही, कधी आम्ही बघितलं नाही. पण पैठणच्या मालकाला नेमकं असं काय कमी पडलं की देवाकडाच्या अभंगामध्ये पैठणच्या नाथ महाराजांनी ही मागणी केली. काय कमी पडलं? नाथांना प्रपंचाकरता कमी पडलं, कुटुंबाकरता कमी पडलं, की स्वतःच्या संसाराकरता कमी पडलं म्हणून देवाकडे काही मागणी केली असेल? तर उत्तर त्याचं एक आहे की पैठणच्या मालकाला कमतरता कशाचीच नाही. पंढरपुरातला मालक द्यायला तयार आहे, आग्रह करायलाय, विनंती करायलाय, म्हणून पैठणच्या मालकाने आजच्या अभंगात देवाकडे मागणी केली. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा परिहार द्यायचा म्हणजे तो असा: साधू संतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली पवित्र माती, पवित्र असणारी भूमी, पवित्र असणाऱ्या मातीमध्ये, पवित्र असणाऱ्या भूमीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने आपल्या पवित्र पावन भूमीमध्ये भगवंताच्या कृपेने दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, पंचदिनात्मक कीर्तन महोत्सव. पण कीर्तन महोत्सव 3 दिवसाचा असू द्या किंवा 5 दिवसाचा असू द्या किंवा 7-8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, वारकरी संप्रदायानं घालून दिलेला दंडक आहे की पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला बंधन आहे आणि काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवसाच्या कीर्तनकाराला एक बंधन आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामाचं महत्व, भगवंताच्या नामाची ताकद सांगावीच होते सज्जनांना, म्हणून येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये ते भगवंताचं भजन करत असतात. परिणाम असा आहे की ते भजन केल्यानंतर उपांत्य दिवस म्हणजे काल्याच्या आदल्या दिवसाच्या कीर्तनकारानं देवाकड मागणी मागणारा अभंग घ्यावा लागतो. याचं कारण असं आहे, जी काही आपण तनाने, मनाने, धनाने, कायेनं, वाचेनं जी काही सेवा केली, त्या सेवेच्या मोबदल्यात आजच्या दिवशी देवाकड मागणी मागावी लागते. हे देवा, चल दे, एवढे दिवस झालं तुझ्या नामसप्तात मी सेवा करायलोय, आता तुला काहीतरी द्यावं लागल. आज मागणी केली, आज अर्ज दाखल केला की देवापर्यंत जाते, आणि देवापर्यंत अर्ज गेला आणि सेवा जर तुमची भक्कम झालेली असली की देव त्याच्यावर असा काय करते, शिक्का टाकते. आणि एकदा का तुमच्या पत्रावर, तुमच्या सेवेवर शिक्का पडला की उद्याच्याला काल्याचा महाप्रसाद हेच त्या सेवेचं फळ मिळाला. मागणीपर प्रकरणातील अभंग निवडलाय. बरोबर मोजक्या वेळात मी थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेकरता उपस्थित नामवंत गायनाचार्य मंडळी उपस्थित आहे, ज्यांच्या संस्थेतील म्हणजे बिघडलेल्या पोरांना दुरुस्त करण्याचा कारखाना आमच्या आप्पा महाराजाकडे. ताकद अशी आहे, विस्कटलेल्या माणसाच्या मनाला एका जागेवर आणण्याकरता हे तत्पर आहेत. अशी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 10 नाही, 11 नाही, 20 नाही, 25 नाही,
115 विद्यार्थी घडवण्याचं काम आमचे आप्पा महाराज करते आणि सगळे त्यांच्याच तालमीत तयार झालेले पैलवान आहेत. एक एक पैलवान तुम्ही त्याचे डाव बघितले असतील की, याचा डाव यागळाच, त्या बारक्याचा डाव यागळा, त्याचा डाव अजून कुणाला जमला नाही बरं का. हा डाव वेगळेच सगळ्याला शिकिलेले आहेत. इकडे पुन्हा अजून राखीव मध्ये बरेच जण आहेत. म्हणून आप्पा महाराज म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. दोस्ती ही आमच्या आप्पा महाराजांनी टिकवावी. प्रेम काय असतं आणि संकटामध्ये धावून जाणं मित्र कशाला म्हणतात हे आमच्या आप्पा महाराजांनी अनेक वेळा ज्या ज्या आमच्या मित्रावरती संकट आलेलं आहे त्या सगळ्या मित्रांच्या संकटात खंबीरपणे जर पाठीमागं कुणाचा हस्त जर असेल तर आमचे आप्पा महाराज आहेत. तुम्ही सगळे घडवण्याचं काम करतात हे काय नीट आहेत का काय? त्याच्यातला मी बी तसलाच होतो. पण असला एखादा गुरु भेटला की बिघडलेल्या माणसाचं सुद्धा सोनं करण्याची ताकद त्यांच्या गुरुमध्ये असते. विठ्ठला 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 सगळ्यांना वंदन करून महाराज तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बाजूला त्यांच्याच तालमीतले त्यांचेच पटशिष्य आमचे यश महाराज आहेत. अतिशय ताकदीचं वाजवणे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आयोजन करणारे, नियोजन करणारे, मार्गदर्शक सगळ्यांना वंदन करून आमचे कैलास भाऊ असतील, त्यांचे सहकारी सगळे मित्रमंडळ असतील, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी पुरुषवंद मागं बसलेले, त्याच्या मागं बसलेले, पाये लांबिलेले, पाये आकळीलेले, झोपी चाललेले, जागे असलेले, जे कीर्तनाला येत नसतात ते, जे आजच आले ते, जे मंडपाच्या बाहेर बसले ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाहीत ते, आणि एवढा मोठा सप्ताह चालू हे माहीत असून सुद्धा घरी पालथं पडले ते, आज लय उशीर झालाय नग जाऊन द्या बोंबाले सगळे, त्यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठला 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 शूटिंग करणारे आमचे एके भाऊ राजा पंढरीचा ज्यांचं युट्यूबच्या नावाचं चॅनल आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सिस्टीमवाल्या दादांना सुद्धा आमच्या जय भवानी साऊंड सिस्टीम तांबा राजूरीकर तुम्हाला सुद्धा धन्यवाद देऊन मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ या ठिकाणी पाहायचा आहे. वेळ अत्यंत झालेला आहे पण काही असू द्या, आज काय डगमगायचं नाही. काय जिथं टेकन तिथं टेकन, काय व्हायचंय ते व्हावून द्या. कुठं उजडलं तर उजडलं, काय व्हायचंय ते व्हावून द्या. मागं हटायचं, मागं हटायचं. जोपर्यंत तुमचे चेहरे चांगले, जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर टवटवी दिसायली आप्पा महाराज ह्यांच्या, जोपर्यंत ह्यांचे तोंड चांगले तोपर्यंत मी कीर्तन करणार. आणि एकदा का तुम्ही माझ्या समोर बसून म्हणलात आता कवर संपत आहे का कीर्तन, पण तेव्हा माझं सुद्धा मावळलंय म्हणून समजा. विठ्ठला विठ्ठला येण्याकरता जरा मला उशीर झाला. पण कसं आहे, माणसं प्रेमाची भेटली की सगळ्या गोष्टी सोप्या होत असतात. आप्पा महाराजाला फोन केला, आमच्या कैलास भाऊला फोन केला. 7 ते 9 कीर्तन होतं. राहेमऊच्या जवळ बाहनकवाडी नावाचं गाव आहे. पण ते लोक बी प्रेमाचीच माणसं. तिकडं कीर्तन आहे का म्हणले, बरोबर आमचं 15 मिनिटं अगोदर सोडा, पैसे तेवढेच न्या, त्याच्यात काही कमतरता करू. इथं बी म्हणले काही अडचण नाही, थोडं लांबवा, आम्ही बी थोडं लांबितो, काही अडचण नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. याला ज्याला नाही कळलं त्यांना खरंच धन्यवाद देतो. तुम्हाला सगळ्यांना वंदन करून बरोबर पैठणच्या मालकाचे अभंगार विवेचन करण्याचा थोडासा प्रयत्न. चला, सेवेकरिता अभंग निवडलेला आहे पैठणच्या मालकाचा म्हणजे नाथ महाराजांचा. आजच्या अभंगामध्ये पैठणचे मालक शांती ब्रह्म नाथ महाराज हे देवाकडे मागणी करतायत, देवाकडे मागणी मागतायत. का मागणी मागितली असेल पैठणच्या मालकाने देवाकड? असं काय कमी पडलं पैठणच्या मालकाला की देवाकडे पदर पसरावा लागला? आजपर्यंत आमच्या उघड्या डोळ्यानं आम्ही असं पाहिलंय की संत परंपरा देवाकडे कधी काही मागत नाहीत, उलट देव त्यांच्या पुढे झुकायला तयार आहे. संतांच्या पुढे देव लोटांगण घालायला तयार आहे. इथं जरा वेगळं झालंय. नाथाला असं काय कमी पडलं की देवाकडे मागणी केली? काय असं नाथांना कमतरता भासली की देवाकडे मागावं लागलं? याचं उत्तर एकमेव असे कैलास भाऊ की नाथांना कमी काहीच पडलं नाही, पण देवाच्या डोक्यावर नाथांच्या कुळाचं, नाथांच्या परंपरेचं,
जे काही कर्ज झालं होतं त्या कर्जाच्या मोबदल्यात देवाने नाथ महाराजाला केलेली विनंती म्हणजे आजचा अभंग आहे. विठाला विठाला उदाहरण असे, सगळे भक्त पंढरपूरला गेले की प्रत्येकाकडे वरती नजर करून पंढरपुरातला मालक बघायचा. नाथ महाराज गेले की नाथ महाराजाकडे खाली बघायचा. गाभाऱ्यात कुठलाही भक्त आला की त्याच्याकडे वरती नजून करण्याची धमक ही पंढरपुरातल्या मालकात आहे. पण नाथ महाराज गेले की पंढरपुरातला मालक खाली बघायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. चौथ्या वेळेस नाथ महाराजांनी देवाचे असे पाय धरले. ए देवा, सांग आमचं काय चुकलं? आमच्या सेवेत काही अंतर पडले का? आमच्याकडून काही चूक झाली का? आमच्याकडून आमच्या काही कुळाला बट्टा लागल असं काही वक्तव्य घडलंय का? अरे, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, अशा आमच्या कितीतरी पिढ्या तुझी सेवा करण्यात गेल्यात. आम्ही भानुदास महाराजापासून तुझी सेवा करत आलो. देवा, आमच्या सेवेत काही अंतर पडले का सांग. का आमच्या नजरेला नजर भिडवत नाहीस? सगळ्याकडे वरती नजर करून बघायला सण मी आलो की खाली बघायलास, याचं उत्तर मला दे. असा शब्द केल्यानंतर पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, नाथ महाराज, सेवेत अंतर पडलं नाही. लक्ष द्या, इकडे कळेल तुम्हाला. सेवेत अंतर पडलं नाही, कामात कुचराईपणा झाला नाही. मग सांगा, उत्तर द्या, तुम्ही माझ्या नजरेला नजर का भिडवत नाहीत? उत्तर असं आहे, पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं, तुमच्या सेवेचं कर्ज आमच्या डोक्यावर झालंय. सेवेच्या मोबदल्यात काहीतरी मागा, ते द्यायला मी तयार आहे. तेव्हा कुठं माझ्या डोक्यावरचं वज जरा खाली होईल. नाथ महाराज काय म्हणले माहितीये का? सांगू का? बहिर आहेत का काय? सांगू का? मग असं माना हलवा, मला कळून तुम्ही जितेत हे आपलं जागेत म्हणून. कळलं तर पाहिजे. उगा निष्ठ आंबट तोबड घेऊन असं बघायला लागलात माझ्याकडे निष्ठ. जरा फ्रेश बसा, फ्रेश. पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं. पैठणचे मालक म्हणले, देवा, ए बघ, तू द्यायला तयार आहे पण मी घ्यायला तयार नाही. म्हणले का? अरे, आमच्या बापांनीच मागितलं नाही तर आम्ही कोण तुला मागणार आहे? आमच्या संत परंपरेनं आजपर्यंत तुझ्या समोर कधी पदर पसरवला नाही. आजपर्यंत तुझ्या समोर प्रपंचाचं गारहाण मांडलं नाही. मी कोण? नाही मांडू शकत देवा, नाही तुझ्याकडे काही मागू शकत. म्हणले का? मी मागितल्यानंतर माझ्या कुळाला जर बट्टा लागला तर, मी मागितल्यानंतर माझ्या वडिलांच्या परंपरेला गालबोट लागला तर, त्यांनी जर मागितलं असतं तर मी बी मागितलं असतं. पण त्यांनी मागितलं नाही, मी सुद्धा मागणार नाही. वडिलांची रीत जाणत सो, एथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेवी. अरे, वडिलांची परंपरा जपणारे आम्ही माणसं आहेत, मी मागत नसतो. 2-4 दिवस मध्ये लोटले. सेवेचं कर्ज डोक्यावर असल्यामुळं पंढरपुरातल्या मालकाला ते काय सहन व्हायना. मग पंढरपुरातल्या मालकानं डायरेक्ट विटेवरून खाली उडी टाकली. पंढरपूर सोडायचा निर्णय पंढरपुरातल्या मालकाने घेतला आणि ठरवलं, नाथ महाराज मागत नाहीत, डायरेक्ट नाथांच्या घरी जातो आणि काहीतरी मीच काम करतो. कोण म्हणलं असं? कोण म्हणलं असं? पांडुरंग. कोण म्हणलं असं? पांडुरंग. देव. कोण म्हणलं? देव. आता नाथ महाराज काय मागत नाहीत, मीच सेवेच्या बदल्यात नाथांच्या घरी जाऊन काहीतरी काम करतो. मग ठरवलं ना देवाने काम करायचं. कुणाच्या घरी? नाथ महाराजाच्या. कुणी ठरवलं? पांडुरंग. बर, काय काम करावं म्हणले नेमकं? तर ऐका, डोक्यात विचार आला, नाथांच्या घरचं पाणीच भरतो आता मध्ये. बर, हांड्याने भरलं का? कळशीने भरलं का? कशाने भरलं? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी माये. कावडीने पाणी जागरी
गाये अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे स्वामी एकनाथ असं मोकळच झालं पाहिजे. नाही तू इथं यायचो सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं, वाजणाऱ्यांनी जोरात वाजायचं, म्हणणाऱ्यांनी जोरात, टाळकरी जोरात, ऐकणारी तत्पर, आणि सांगणारा महाराज म्हणतो अच्छा बघा तुकाराम महाराज काय सांगतात, तू डोंबलं सांगतात काय ह्याला आला रे तू. परमार्थ हा लोकांच्या सांगावांगीचा नसावा, परमार्थ हा स्वच्छंदाचा असावा. कोण चांगलं म्हणतंय कोण वाईट म्हणतंय ह्याचा विचार नाही करायचा. आपला परमार्थ आपल्या मस्तीत. कोण काय म्हणतंय विचार नाही, जोरदार वजनदार, आपला परमार्थ वजनदार. लोकांनी मान्य करता नाही. ऐका, कावडीनं पाणी भरलं, कुठं जरी आऊत फिरून गेलं तरी मी तासावच आणत असतो. कशाने पाणी भरलं, तुम्ही बोलले की कीर्तन होते ना तर मी निघून जाईन. मग कशाने पाणी भरलं, कावडीनं. कुणाच्या घरी, नाथ महाराज. कुणी भरलं, वा. लय वेळ कीर्तन करायचं नाही आपण, थोडा वेळ करायचं पण फिट बसलं पाहिजे. नाही तू रातभर कीर्तन करतो, लोकाला विचारलं कळलं का, हा म्हणले रातभर पाकाडलं काहीच नाही सापडलं. तो तसलं नाही झालं पाहिजे, थोडंच करायचं पण फिट बसलं पाहिजे. नाथ महाराजाच्या घरी काम केलं देवाने, हांड्यानं नाही, कळशीनं नाही, कह्यानी नाही, तर कशाने पाणी भरलं, कावडीनं. कावडीनं पाणी भरलं तरी बी कर्ज फिटाना डोक्यावरच. सेवा केली तरी कर्ज फिटाना. शेवटी पंढरपुरातला मालकाने विचार केला, पाणी भरलं तरी बी कर्ज फिटाना. मग पंढरपुरातला मालक पाण्यावर नाही तर दुसरं बी काम करायला लागला. वस्त्रगंगा टाकला की तुम्ही. वा. वस्त्रे गंगा तिरी धुतासे. ऐका लक्ष दे. कावडीनं पाणी भरून कर्ज फिटलं नाही काय लागलं. मग दुसरं काम पंढरपुरातल्या मालकांनी नाथाच्या दरबारात केलं. कोणतं माहित आहे का? श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी आणि पुढचं
वस्त्रे गंगा तेरे धुतसे. पहिलं काम केलं, कावडीनं पाणी भरलं. लक्ष द्या. दुसरं काम केलं काय, गांजा माळा. दुसरं काम म्हणजे चंदन उगाळून दिलं. चंदन उगाळून दिलं तरी कर्ज फिटाना. तिसरं काम केलं, धुणं धुतलं. म्हणजे वस्त्रे गंगा तेरे धुतसे. ऐका पुढचा आता. तरी बी कर्ज फिटाना. इतकं कर्ज का? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा होता. भानुदास महाराजांपासून नाथ महाराजापर्यंत सेवा करत आलेत, पण कधी पदर पसरवलं नाही, कधी मागणी कशाची केली नाही की हे मला दे. आजपर्यंत मागितलं नाही. एवढं कर्ज झालं देवाच्या डोक्यावर, तरी कर्ज फिटाना. एवढे काम केली तरी शेवटी अजून एक काम पंढरपुरातल्या मालकाने नाथाच्या दरबारात केलं. ते काम म्हणजे निळा म्हणे देव दत्त चोपदारी करी दत्त चोपदारी करी. ऐका, 4 कामं केली. लक्ष द्या. पहिलं काम केलं. लक्ष द्या. पहिलं काम केलं, नाथांच्या दरबारात काय केलं? वा, कावडीनं पाणी भरलं तरी बी कर्ज फिटाना. मग दुसरं काम नाथाच्या दरबारात केलं, चंदन उगाळून देण्याचं. तरी बी कर्ज फिटाना. तिसरं काम केलं नाथाच्या दरबारात, कपडे धुण्याचं, तरी बी कर्ज फिटाना. शेवटी चौथं काम केलं. कोणतं? चोपदारकी केली नाथांच्या दरबारात. कुणी? देवानी. तरी बी कर्ज फिटाना. सेवा केल्यानंतर एवढं काम करायला देव आपल्या तयार आहे, फक्त आम्ही सेवा करायला तयार नाही. आम्ही सेवा करा, देव आपल्या कुटुंबाचा दास व्हायला तयार आहे. तुम्ही देवाचा दास व्हा. तुमच्या प्रपंचातलं आलेलं दुःख देव कदापि नाहीस केल्याशिवाय एका क्षणात होत्याच नव्हतं. जेवढं काय दुःख असेल त्या सगळ्या दुःखाची विल्हेवाट पंढरपुरातला मालक लावल्याशिवाय राहत नसतो. विठ्ठला एवढे काम करून बी कर्ज फिटाना. शेवटी नाथ महाराजाला जरा वाईट वाटलं. जरा लक्ष द्या, कळेल तुम्हाला. नाथ महाराजाला वाईट वाटलं. देव मला घ्या म्हणायला आणि मी घ्यायला तयार नाही. अरे अरे अरे, विश्व चालवणारा हा मालक आहे. याच्या सत्तेशिवाय इथं काहीच होऊ शकत नाही. याची सत्ता नसेल तर सूर्य उगवत नाही. याची सत्ता नसेल तर सूर्य मावळत नाही. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आले. एवढा अधिकार देवाचा आहे. त्याच्या सत्तेशिवाय तर काही होऊ शकत नाही. आणि तो मला घ्या म्हणतोय, मी घ्याय नाही. हे जरा माझ्या बुद्धीला न पटण्याजोग आहे. देव घ्या म्हणायला मी नाही म्हणायला लागलोय. द्यायला तो विश्व चालवणारा मालक लागलाय असं वाटतंय. आता मला सांगा, देव द्यायला लागलाय. आता उदाहरणार्थ मोठा माणूस एखाद्या छोट्या माणसाला काही जर द्यायला लागला, मोठा माणूस द्यायला लागला आणि छोट्याने जर त्याचा नकार दिला
अपमान छोट्याचा होत असतो का मोठ्याचा? मोठ्याचा. सुज्ञेत लोक बरं का जरा. मोठा द्यायला लागलाय, छोट्याने जर नाही म्हटलं तर अपमान कुणाचा होईल? मोठ्याचा. आता समजा कीर्तन संपलं आणि काय असतील ते दिले ना, अजून एक जण म्हणलाय अजून द्या. आणि मी म्हणलं काय समजायला लागली? हा, जेवढे तेवढे द्या, बाकीचं शहाणपणा करू नका. अपमान कुणाचा होईल? देणाराचा का घेणाराचा? देणाराचा. देणाराचा अपमान न व्हावा म्हणून मी ते काय करणार, मला गरज नाही पण मोठा माणूस द्यायला लागलाय म्हणून त्याचा नकार द्यायचा नाही, त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही, पण मला गरज नाही. तसंच असं घडलंय. नाथ महाराज म्हणते मला तर गरज नाही पण द्यायला तर देऊ लागलाय. मग देवाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून काहीतरी घ्यायचं, पण मला गरज नाही. देवाचा अपमान न व्हावा म्हणून देवाकडून घ्यायचंय. देवा द्यायला तयार आहेस का? म्हणले हो. देतोस का? म्हणले हो. मग दे ना देवा. काय द्यायचं? अय देवा. देवा माझे मना लागो तुझे चरणी. 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 देवा माझे आप्पा महाराज आपल्या संस्थेचं नाव आता तर महाराष्ट्रात गेलंच, पण तुम्ही जी कसरत घेता यांच्याकरता एक दिवस आपल्या सद्गुरू भीमसेन महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं नाव क्या भारत देशात गाजल्याशिवाय राहणार. रत्न आहेत महाराज, हे रत्न घडवण्याचं काम तुम्ही करतात. वा, अरे यांच्याकडे बघितलं की वाटतं यांचा गुरु कोण असेल. वाक्य ऐकल्या वाटतं यांचा गुरु कोण असेल, आणि काही काहीच बोलणं ऐकल्यावर लोक खालून म्हणजे ह्याचा गुरु कोण असेल. हे जरा बदल आहे, जरा बदल आहे, म्हणजे शब्दामध्ये फेक असते, म्हणून तुम्ही फार कसरत घेतात यांच्याकरता. वा, ए देवा, ए देवा, द्यायचंय ना, एक काम कर. काय? माझे मन लागू तुझे चरणी. देवा द्यायचंय ना, जरा द्यायचं. काय झालं, काय कधी कधी असं संत चरित्र सांगितलं लोकांना जमत नाही, देवाचं चरित्र सांगायला गेलं लोकांना जमत नाही बरं का आप्पा महाराज. देवाचं साधूचं चरित्र, देवाचं धर्माचं असं काही सांगायला गेलं बरेच लोकांना जमत नाही. ते आपण
देवाचं साधूचं संताचं धर्माचं काहीतरी सांगायला जावं, अभंगाची रूपरेषा अभंगाला धरून सांगायला जावं, काय केलं ते जमत नाही. पांचट गप्पा काय सवय लागलेली असती. हे देवाचं साधूचं ऐकू वाटत नाही. मग ते काय करतो माहिती का, एकदा का कीर्तन महाराजाचं झालं, सगळे लोक घरी जातात आणि हे मंडपात येते. बरं एकटं कधीच येत नाही, 2-4 जण येणार. काही म्हणले जिजा पण आजच्या महाराजाचा माझा मेळच लागला नाही. तो आणतोय बायकोचाच मेळ नाही, आमचा कावा लागायचो नाला काऊन उचकीत असतात रे कीर्तन करायचं. कीर्तन झालं की उचकिनार त्याचं. एक जण म्हणला काय बरोबरच नव्हतं, पंडितिक बायको तुला, तू कीर्तन करायचे माप काढायला लागलास, देवाचं धर्माचं साधूचं सांगितलेलं पटाना तुला. बरोबर सगळे सारखेच. पुन्हा दुसरं लगेच काय म्हणते, अरे माया तर डोक्यावर गेलं त्याचं कीर्तन. विचित्र नमुने सगळे. तिसरं त्याच्यापेक्षा विचित्र आप्पा महाराज. तिसरं म्हणतंय हो तो या तर डोक्यावरून गेलो, माया तर दोन्ही टांगड्याच्या मधून कवा गेलो मिळत लागला. म्हणजे इतके गेलेले लोक आहेत. संत चरित्र सांगितल्यानंतर लोकाला पचत नाही. पण लक्षात ठेवा, पंचट गप्पा जर हरी कीर्तनातून तुम्ही ऐकल्या तर तात्पुरतं तुमच्या कानाचं मनोरंजन होईल. पण कीर्तनामधून संताचं देवाचं छत्रपतींचं चरित्र ऐकलं तर मनाचं परिवर्तन करण्याची ताकद त्यांच्या चरित्रात. एवढा अधिकार त्यांचा आहे. म्हणून कीर्तनामध्ये कधी देवाचं चरित्र ऐकावं, संताचं चरित्र ऐकावं. कीर्तनामध्ये पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र ऐकावं. कीर्तनामध्ये प्रपंचातल्या गोष्टी नाही तर कीर्तनामध्ये संतांच्या गोष्टी ऐकाव्यात. विठ्ठला विठ्ठला. अरे ज्या संताने स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली या समाजाकरता, अरे प्रपंच आडवा आला तर प्रपंचाला सुद्धा लात मारली साधू संतांनी. धिक्कार दिला त्या प्रपंचाचा. बायको आडवी आली तर बायकोचा सुद्धा तिरस्कार केला. लेकरं आडवी आली तर लेकरांचा सुद्धा तिरस्कार केला. ऐका जरा मोबाईल बघणारे, एवढी संत परंपरा महान आहे. प्रपंच करता करता तो प्रपंच जर परमार्थ करता आडवा येत असेल तर त्या प्रपंचाला सुद्धा देहूच्या मालकाने लात मारली. संसाराच्या नावे घालोनी आशुन्य वाढता धर्म केला, वाढता धर्म तुळशी पत्र ठेवलं. कशावर? प्रपंचावर. प्रपंचावर तुळशी पत्र ठेवलं आणि भजन करण्याकरता रानावनात निघून गेले. लक्ष द्या इकडे, लक्ष दिलं तर कळते. भजन करण्याकरता रानावनात निघून गेले. पण लक्षात घ्या, भजन करण्याकरता विणा वाजवायला लागले तर गावातल्या नास्तिक लोकांनी तो विणा सुद्धा हिसकावून घेतला. भजन करण्याकरता तुकोबराने हातामध्ये चिपळ्या घेतल्या तर त्या चिपळ्या सुद्धा गावातल्या नास्तिक लोकांनी फेकून दिल्या. डोक्याला घातलेला फेटा तो सुद्धा गावातल्या लोकांनी फेकून द्यावा, तो सुद्धा मातीमध्ये मिसळावा. किती छळ केला तुकोबरायाचा. पण ऐका सज्जनांनो, इतका छळ केला, शिव्या दिल्या, निंदा केली, पण भजन तुकोबरायांनी सोडलं नाही. संप्रदायाला एक शिदोरी अशी दिली, ज्या समाजाने त्रास दिला, ज्या समाजाने निंदा केली, ज्या समाजाने छळ केला, त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता लोकांनी बुडवलेला गाथा पंढरपुरातल्या मालकाने 13 दिवसांनी कोरडा काढला. ज्यांनी त्रास दिला त्यांचाच उद्धार करण्याकरता गाथा समाजाला दान दिला. ताकद आहे. हे संप्रदायाचं वैभव आहे. उगच आदर आतिथ्यानं जगद्गुरूंचं नाव घेतलं जात नाही. उगाच वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी त्यांचं नाव शोभत नाही. अरे काळ त्यांच्या पुढे गुलाम सलाम करत आहे. त्याच्या डोक्यावर पाय देण्याची ताकद देहूच्या मालकात आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे.
जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, ही भूमिका तुकोबारायाची का आली असेल? फक्त देवाचं भजन केलं, एवढा अधिकार तुकोबारायाचा झाला की वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी देऊचे मालक गेले. निष्ठ भजन केलं. भजन करू हरी कथा तेने सदा, मी पैसे देणार नाही तुम्हाला उलशी, हो. तेने सदा चित्ता समाधान, एवढा अधिकार साधूचा आहे. निष्ठ भजन, निष्ठ भजन. भजन भजनाशिवाय काय? आम्ही एकदा देवाचं नाव घ्या नाही, एकदा. साधूचा एक सेन सुद्धा भजनाच्या व्यतिरिक्त गेला नाही. आमचा एक क्षण सुद्धा भजनात येत नाही. एकदा घ्याय नाहीत, एकदा. राम राम. मान हलीत गाता पाठ का तुमच्या? राम 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 राम. बळच म्हणायला लागलात, बळच. राम राम. हा जरा बरी आहेत बरं का, बरी आहेत, जरा बरी आहेत. राम राम. हंता काय जरा दमाने की. पण लिंक लागायला किती वेळ लागते? किती वेळ लागते लिंक लागायला? हे आमच्या माता भगिनी, माता भगिनी एका शब्दात म्हणतात, एका शब्दात. दुसरा शब्द सुद्धा म्हणून द्यायची गरज पडत नाही. कमी समजतात का काय त्यांना? कमी समजतात? अजिबात कमी समजायचं नाही. ए कमीत का काय ते बघायचं का तुम्हाला? यांना बी दाखवूनच देऊ आपण कमीत का काय. ए कमी समजतात का कमी सांगा? बघायचं का? बघायचं. ते बी लय काय सामान्य नाहीत. राम राम. पण आवाज सरकार काय येडे काय पैसे द्यायला त्यांना? बुद्धी बघून पैसे. ज्याची बुद्धी चांगली त्यालाच पैसे, आपल्याला नाही. आपल्याकडे एकच, आज काय बेत आहे का पंक्तीला? तू पंक्तीच्याच कामाचा आहे. एकदा पंक्तीला गुलाबजामू होती, 21 गुलाबजामू खाल्ले एका पट्या. गुतल्यावर नाकात कळंन का एखादा गुलाबजामू? कधीतरी झालं पाहिजे का नाही? काय काय तू इतकी विचित्र आहेत महाराज, इतकी विचित्र. एके जणांनी मला फोन केला. आता तुम्ही मला 2-4 बारे फोन केला. फोन केले मी काय म्हणत असतो सुरुवातीला? रामकृष्ण रामकृष्ण हरी. आपलं ठरलेलं संप्रदायातल्या जुन्या लोकांचं, समजा नवीन पोरांचं, कुणी हाड ठरलेलंच आहे ना आपलं की आपण कुणी आपल्याला नवीन एखाद्याने फोन केला की काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरी. काय म्हणतो? रामकृष्ण हरी. अहो काय काय इतकी विचित्र आहेत महाराज, इतकी विचित्र. मला एका गावातल्या म्हाताऱ्याने फोन केला आणि फोन आला आणि मी म्हणलं हा जय हरी बोला. तिकून काय म्हणतो? तू हायला महाराजालाच लागला फोन. कट केला त्या अवलादीने, पण जय हरी म्हणलं नाही. ते समजायचं पुण्य कमी पडलं, ह्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठाऊ. कुणाच्या बी तोंडात देवाचं नाव येतं काय? कुणाच्या बी गळ्यात पवित्र तुळशीची माळ, कुणाच्याही गळ्यात कुणाच्याही तोंडामध्ये पंढरपुरातल्या मालकाचं नाव येत नाही. याला जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतंय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी. आपण दुसऱ्याचं कौतुक टाळ्या वाजून केलं की आपल्या लेकराचं सुद्धा कौतुक पंढरपुरातला मालक बहुत सुकृताची जोडी. जन्मोजन्मीच एका जन्मातलं नाही. यांनी काहीतरी पुण्य केलं असेल मागच्या जन्मात की कमी वयात त्यांच्या गळ्यात माळ आणि टाळ आलाय. कुणाच्या बी गळ्यात येतंय का? कुणाच्या बी तोंडात नाव येतंय का? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले.
आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कुणाच्या बी तोंडात देवाचं नाव येत नाही. ज्याच्या तोंडात येतंय त्याच्यासारखा पुण्यवान नाही, आणि ज्याच्या तोंडात येत नाही त्याच्यासारखा पापी नाही. राम राम. आता कशी पेटलेत बघा ना. पुण्यवान माणूस म्हणून जन्म घ्यावा लागतो, त्याच्याकरता भजन करावं लागतं. उगाच होत नाही हे सगळं. त्याच्याकरता आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले मातीमध्ये, आणि हे चालू केले नाम सप्ताह. आम्हाला दिशा दिली. विस्कटलेल्या माणसाच्या मनाला जर एका जागेवर आणायचं असेल, आणि जड बुद्धी झालेल्या माणसाची बुद्धीमध्ये जर चेतना मिळवून द्यायची असेल, तर त्याला नाम सप्ताह केल्याशिवाय पर्याय नाही. ही ताकद आहे. कोणकोणत्या जातीचा, कोणकोणत्या धर्माचा, कोणकोणत्या पंथाचा, त्याचा कुळ काय, त्याची जात काय, त्याचा धर्म काय, त्याचा वर्ण काय, त्याचं गोत्र काय, संप्रदाय त्याला थारा देत नाही. संप्रदाय तुमच्या अंतकरणातल्या शुद्ध भावाला प्रेम देतो, तुमच्या शुद्ध भावाला थारा देतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव चांगला आहे, देव त्याच्या जवळ आहे. सोपं सांगू का? ज्याचं मन चांगलंय, देव त्याच्या जवळ आहे. सर्वांगी निर्मळ साधूचं वर्णन म्हणजे काय असते? चित्त जैसे गंगाजळ. सर्वांगी निर्मळ कोण? हे साधू असतात. विषय असा आहे की मन हाड कुठे भाऊ कितले लोक इकडे बी आले का काय? चित्त जैसे गंगाजळ. ज्याचं मन चांगलं आहे, थोडक्यात सांगू, थोडक्यात ज्याचं मन आप्पासाहेब ज्याचं मन चांगलं आहे, त्याच्यासारखा माणूस या जगात शोधून सापडत नाही. मन लोकांची चांगली नाही. मन चांगलेत का? मन चांगलेत का? कधीच दुसऱ्याला मोठेपण देण्याची ताकद माणसाच्या मनात नसते. लेकर वाजवायला लागलेत, म्हणायला लागलेत. कधी चुकून एखादा माणूस असा असतोय गावात, कधीच त्या पोराचं वर्णन करीत नाही. उलट किती भारी मृदंग वाजवते असं जर एखादा म्हणत असेल तर त्याच्यात काहीतरी खुसपट टाकतोय. आणि पुन्हा काय म्हणतोय? वाजवणार चांगलोय, काय बदडी ते धुमकय काय ते. लय अंगरात दांडारलेले असतात गावगाव लोक, लय गेलेले काही काही. स्वतःला शान माझ्यासारखा माणूस नाही. अख्ख्या गावाला माहिती तू कसलाय. आम्हाला कशाला सांगतो? काय काय तो अशी आपल्याशिवाय गावात काहीच होऊ शकत नाही. पण अख्ख्या गावाला माहिती तुला काहीच येत नाही. अख्ख्या गावाला माहिती ना. उगा ढोंगाड मिरवायचं नाही. लय माझ्यासारखा कुणी नाही, माझ्यासारखा पैसा नाही, माझ्यासारखी श्रीमंती नाही, माझ्यासारखा ऐश्वर्य नाही. गप जरा. रावणासारखे श्रीमंत लोक देवाने अशी मातीत घातलीत. रावणासारखे. त्याची तर अख्खी लंका म्हणजे तुमचं गाव बी तिथं बारीक पडन. ही वस्ती तेवढी तर त्याची लंका होती. ती काय इटाची शिमिटाची होती काय? सोन्याची एवढी लंका होती. तरी सुद्धा तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. आपल्याकडे थोडंच असते, पण माणसं म्हणते आपल्यासारखी गाडी आहे गावात, गाडी पुलात बी जाते एखादीची. गर्व कधी करायचा नाही असला. माझ्यासारखं कुणी नाही, मी करतोय ते कुणी करू शकत नाही. गप जरा. तो यासारखे चांगले चांगले दिवे ह्याच्याच अगोदर देवाने इझून टाकलेले. गर्वरहित जीवन जगा, त्याच्यासारखा आनंद या जगात शोधून सापडत नाही. गर्वरहित जीवन. अडचण काय? दुसऱ्याला मोठेपण देण्यासाठी. आता हे आप्पा महाराज वाजित आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत, मोठेत माझ्यापेक्षा. ते
मी आप्पा महाराजांना म्हण, आप्पा महाराज छान वाजवतात, वा जबरदस्त, आपल्याला येत नाही पण तुम्ही वाजवतात छान. आपल्याला जे येत नाही ते जर दुसऱ्याला येत असेल तर मोठे पण द्यायचं. मी 4 वर्षी होतो आळंदीला मृदंग शिकायला. 4 वर्षांनी आमच्या गुरुजींनी आमच्या घरच्याला फोन केला, म्हणले जय हरी. म्हणले जय हरी, काय चाललंय? म्हणले बरं आहे. आळंदीला चक्कर? म्हणले तुम्ही सांगा आम्ही येतो. त्यांनी सांगितलं ना आमच्या घरचे म्हणले मग येतो उद्या. म्हणले या. तिथं गेल्यावर जय हरी राम राम झाला. घरचे म्हणले लय अर्जंट बोलिलं गुरुजी. म्हणले हो का? 4 वर्ष झालं म्हणले याला. म्हणले हो. ह्याला नाही आता गावाकडे. आमच्या घरच्याला वाटलं शिकलं का काय, काय सक्ती करायला मोकळं झालं आता. म्हणले शिकलं काय? आमचे गुरुजी म्हणले 4 वर्षात ते नाही शिकलं पण त्याला शिकिता शिकिता मपलंच विसरलं. तेव्हापासून मी सोडून दिलं. ते जमलं नाही आणि ते जमलं नाही. इकडे जरा बरा पाय रावलाय. म्हणजे जे येत नाही त्याला चांगलं, आपल्याला येतच नाही आपण चांगलं म्हणायचं, काय अडचण नाही. आपल्याला येत नाही ते दुसऱ्याला जर येत असेल, आता एखाद्याला भजन येत नसू, येत नाही ना एखाद्याला भजन, त्यांनी म्हणायचं ते चांगलं म्हणते तर आपल्याला नाही येत. एखाद्या शेजारी 2 जण राहणारे असावे आणि आपण म्हणावं चलान भाजनाला, ते म्हणते न गे तुमच्या शेजारची काय भजन म्हणते, काय तुमच्या शेजाऱ्याचा आवाज आहे 1 नंबर आवाज आहे, लय भजन म्हणते, चला की तुम्ही बी उलसक उलसक म्हणा महाग महाग. हे काय म्हणतोय? हा ते असे जीव येतात कुंकडे बी. ही लोकांची रीत आहे. आज दुसऱ्याला मोठेपण देण्याची ताकद नाही. मला सांगा, सोपं सांगा, आता नामसप्ताह चालू आहे. नामसप्ताहात एखाद्यानं जर जास्त वर्गण दिली, चांगलंय का वाईट आहे? बोला बरं, चांगलंय का वाईट आहे? चांगलंय. सप्त्यासाठी काहीतरी नवीन होईल, ते पैसे 2 रुपये कुठेतरी कामाला येतील, चांगले ना. ज्यांनी जास्त वर्गण दिली त्याचं कल्याण हो. पुकारणाऱ्याने पुकारलं, आमक्या आमक्यानी नामसप्ताह करता एवढी वर्गण दिली, ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचं धन्यवाद. देव त्यांचं कोटी कोटी कल्याण करू. ही ऐकलं 2 जणांनी पडकात शेळ्या चारताना. अरे बाबो म्हणली, एवढी वर्गण सप्त्याला? दोघातली चर्चा. एक जण म्हणला लयच वर्गण दिली वा सप्त्याला. दुसऱ्याने काय म्हणाय पाहिजे? चांगलं झालं. एक जण म्हणला लयच वर्गण दिली वा. दुसरा काय म्हणतो माहिती का? त्याला काय टिकून आणायचं हिकून घालायचं. तू आण ना मग. तुला आणता येत असलं तू बघ ना. तू आता दिमाग तर सगळा गांजलेलाच आहे. हा, तुला तर ते बी जमा ना. हा, कधीतरी चांगलं म्हणून जीवन जगा ना दुसऱ्याला. कधीतरी मोठेपण द्या ना. ज्या दिवशी तुम्ही या उदार अंतकरणाने दुसऱ्याच्या मनाला मोठेपण द्याल, त्या दिवशी पंढरपुरातला मालक तुमच्या डोक्यावरती वरदहस्त ठेवल्याशिवाय राहणार नाही. बिडाला सगळं करायला देव तयार आहे, पण आम्ही सेवा करायला तयार नाहीत. सगळं द्यायला देव तयार आहेत, पण आम्ही त्याची कृपा करून घ्यायला तयार नाहीत. ऐका जरा, पैठणच्या मालकाने सेवा केली. 1 पिढ्या नाही, 2 पिढ्या नाही, कितीतरी पिढ्या त्यांची सेवा करण्यात गेल्या. काय संपलं? संपायचं नाही? संपा म्हणल्यावर संपित. मला काय नाही, मी किती वेळ केलं तरी मला तेवढेच आहे. माणसं त्याचं मोकळं सांगा, संपा म्हणले की संपा. तसं फक्त आंबट तोंड करून काय बसू नका भाऊ. परेश बसा. तुम्ही म्हणले ना संपा, लगेच संपित. माझं काहीच नाही अडचण. तुम्ही म्हणले चलून द्या म्हणून चालले. कैलास भाऊ काय करा सांग? हा, चलू द्या. हा, मग उगा नीट बसा, नीट बसा, नीट नीट. भाऊतली मोबाईल आणि गाडी दाखवू नका एकमेकाला. नीट बसा. बेटे बेटे सावधान. जनगण मनादी. हे सप्ताह आहे का नाही माझ्या लक्षातच नाही. फ्रेश बसा. सेवा करायला माणसं तयार नाहीत. लक्ष द्या. ज्या दिवशी सेवा करतो त्या दिवशी पंढरपुरातला मालक कृपा करेल. ज्या दिवशी अंतकरण देवाला समर्पित कराल त्या दिवशी देव तुमच्या कुटुंबावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही.
समाजाने त्रास दिला पण खचले नाहीत, समाजाने तिरस्कार केला पण डगमगले नाहीत. 13 दिवसाचं पारणं केलं तुकोबारायांनी. बुडवलेला गाथा आपोआप तरंगत वरती आला आणि 13 दिवसांनी बुडलेला गाथा वह्या लाह्या तरंगाव्यात तसा वरती तरंगला. ही ताकद संप्रदायातील संतांची आहे. विठ्ठला विठ्ठला. सेवा करा, देव द्यायला तयार आहे. पैठणचे मालक घ्यायला तयार नाहीत, पण देवाचा आग्रह झाला घ्या काहीतरी. त्यावेळेस पैठणचे मालक घ्यायला तयार नाहीत. देवा तू घे म्हणायलास म्हणून मी घेतो, पण मला काही गरज नाही बरं का. मग द्या. काय द्या देवा? माझं मन काय कर, तुझ्या चरणी लागू दे. मन एकदा का तुझ्या ताब्यात दिलं, हेची देवा पै मागत, 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 हेची देवा पै देवाकडे एकच मागायचं, वास द्यावा पंढरीचा. नाथ महाराज मागायला लागले. देव घ्या म्हणतायत म्हणून नाथ महाराज मागायले. देवा द्यायला तयार आहे म्हणले. हो काय द्यायचं म्हणले. हे बघ मन तुझ्या ताब्यात दिलंय. का दिलं म्हणले. जेवढ्या बी काही गोष्टी घडायल्या त्या सगळ्या मनानेच घडायला लागल्या. जे बी काही व्हायला लागले म्हणले पाप किंवा पुण्य हे माणूस नाही करीत, हे कोण करतय? मन. माणसाच्या आतमध्ये असणार साहेब मन. काही बी करायचं असू द्या आधी कोण करतय? आता समजा थोडक्यात कीर्तनाला जायचं, आधी कुठे येतंय? चल 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 रे कीर्तनाला, असं कोण म्हणतंय? मन. कुणाला म्हणतंय? या गावाला, ह्या गावाला. आणि जेव्हा मन इशारा देतंय आणि मनातून चांगुलेपणा बाहेर पडला, ह्या अख्ख्या गावाला ते काय करतोय? कामाला लावतोय. काय? मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. म्हणून मन देवाच्या चरणी समर्पित. काय? आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता दुसरं काही नको, आता तुझ्या चरणावरती एकदा स्थिर झालं. ए देवा ऐक, एवढी तुझ्या नावची ताकद आहे म्हणले. तू काही बी करू शकतोस. काही बी. काही बी म्हणजे काही बी करा. काही बी करायला देव तयार आहे. ज्ञानोबाराय वर्णन करायले. ज्ञानोबाराय म्हणले त्याचं नाव घेतलं की माणसाचं पाप जाते. म्हणले कस काय? हरी उच्चारणी अनंत पापरासी, जातील लयासी क्षण मात्र. बर म्हणले त्याचं नाव घेतलं की पाप जातंय. बरं अजून काय होतंय? म्हणले त्याचं नाव घेतलं की पाप जळतंय. आता तिसरा आहे का फार महत्वाचं, लक्ष द्या. म्हणले त्याचं नाव घेतलं की भूत भीत येत. आता प्रश्न आहे माझा तुम्हा सगळ्या वयस्कर माणसांना, तुम्ही माझ्या वडिलांसारखे, भूत आहे का? दादा तुमचं काय म्हणणं आहे? कैलास भाऊ सर तुमचं, चष्म्यावाले, टोपीवाले, गंधावाले, काय म्हणणं आहे तुमचं? भूत
चष्म्यावाले हाय का नाही तेवढं. हा ते म्हणतात बाई बाकीचं सांगू नका, हाय तेवढं सांगा. हाय का नाही तेवढं सांगा, प्रमाण नाही द्यायचं, मी सांगणार आहे ते. बर तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं आहे तुमचं हो म्हणा, नाहीत नाही म्हणा, माझ्या सांग काय सोयरीक लावायची थोडी तुम्हाला. हाय का नाही एकच सांगा, हाय का नाही. बा असं वजनदार सांगायचं, जे सांगायचं ते. आता मी जर म्हणलं हाय तर तुम्ही म्हणायचं कस काय हाय ते सांगा. बरोबर ती उठली आता तशी. हो तसलं सोपं नाही, त्याला खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. त्या बा काय म्हणणं आहे? भूत आहे का? हा नाही. तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे नाही, माझं म्हणणं आहे. मग तुम्ही विचारा. बघ 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 कसं आहे, नाही त्या टायमाला जाग झाले. बघ बघ कसं आहे, बरोबर आहे ना. ऐका जरा, मी तुम्ही उगा डोके खाजू नका. माझ डोकं चांगल्या गुरुच्या पायाला लागलेलं आहे. उगा म्हण नका आता कसं होईन आता कसं होईन. खंबीर आहे. चांगल्या गुरुच्या पायाला डोकं लागलं की अभंगाची दिशा कळते. आणि नेमकं ह्याचं बी उत्तर आपल्याकडे आहे. कुणाच्या बी पायाला डोकं लावायचं नाही, आपल्याला नाही येत जा घरी. यांचं म्हणणं आहे भूत, तुमचं म्हणणं काय आहे? नाही. आणि माझं म्हणणं आहे. तर तुमचं म्हणणं काय? दाखवा. तुम्ही सगळे भूतच आहेत ना. पंढरीचे भूत मोठे. आता विनोदाचा भाग सोडून द्या. नाही नाही त्यांचं बरोबर आहे, त्यांचं बरोबर आहे. त्यांना बी उत्तरच देणार असा फकड्या कधीच भेटणार नाही. दाखवा म्हणणं आहे त्यांचं. तर माझं म्हणणं असं आहे, आमच्या संतांनी ज्या अर्थी भूताचं वर्णन केलंय त्या अर्थी भूत. मुंबईला फिरायला गेलतो, असला मोठा समुद्र बघितला, लय मोठाले मासे बघितले, लयच मोठा मासा होता. ज्या अर्थी माशाचं वर्णन करून सांगायला त्या अर्थी तिथं मासा. डोंगर किन्नीच्या जवळ नाळवंडी नावाचं गाव आहे, तिथं सप्त्याला गेलतो. गाव बारीक पण सप्ता लय मोठा. ज्या अर्थी सांगायले त्या अर्थी सप्ता तिथं. ज्या अर्थी भूताचं वर्णन संतांनी केलं त्या अर्थी भूत. माईने सांगितलं हे तो हा बाप आहे, पुन्हा उचकायच नाही. संतांनी सांगितलं ना हे भूत हाय हाय, ओके डोकंच लावायचं नाही. पण संतांनी वर्णन केलंय, पळे भूत बाधा भेने तेथे, याचा अर्थ भूत. आता बोला हाय का? आहे. काय झालं? अरे वर्णन संताच आहे ना. तुमचं आमचं काय घेऊन बसले? चार भांडे घरात आहेत, कुठे आहे? संतांनी सांगितलंय ना. संतांचं ऐकावं लागेल का तुमचं ऐकावं लागेल? पुराण वेद शास्त्र उपनिषद हे वाङ्मय सांगायला लागले भूताचं वर्णन. नाही नाही काय हाय दिसलं नाही तो भाग सोडून. बर देव बी आहे, देव बी हाय, पण दिसलाय का? ज्या अर्थी संत परंपरेला भेटलाय त्या अर्थी देव. तसं भूत दिसलं नाही. मला दिसलं असतं तर सांगायला इथं आलो नसतो, पण वर्णन आलंय. काय झालं? 4-5 पोरं गावातले जमा झाले. ऐका जरा. आणि एका म्हाताऱ्यापाशी गेले. म्हणले बाबा आम्हाला एखादी गोष्ट सांगा. म्हणले काय? म्हणले गोष्ट. म्हातारं इचित्र. म्हातारं काय म्हणलं? भूताची सांग का? भूताची. पोरं म्हणले हा हा भूताची सांगा. ऐका जरा. 4-5 पोरं भावताली बसले आप्पा महाराज. आणि 4-5 पोरं भावताली बसल्यानंतर म्हातारं गोष्ट सांगायला. बरं का आप्पासाहेब, म्हातारं गोष्ट सांगायला. ऐका पोरांनो, ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस मी असाच एकदा माझ्या कामाच्या निमित्त पाटोद्याला गेलो. दिवसभर माझं काम मी त्या ठिकाणी केलं पोरांनो. आणि येण्याकरता जरा मला उशीर झाला. रात्रीचा दिवस होता, दिवसाची रात्र त्यावेळेस काही कळत नव्हतं लेकरांनो.
गाड्याची व्यवस्था नव्हती, कुणी हात केला तर उभं राहत नव्हतं. बैलगाडीचा प्रवास असायचा लेकरांनो. किर्र असा अंधार पडलेला, येण्याकरता मला जरा उशीर झाला. आपल्या इकडनं डोंगर किन्नी मार्गे मी आपल्या गावाकडे यायचा रस्ता पकडला. उशीर झाला मला. त्यावेळेस रस्त्याची काही व्यवस्था नव्हती. आपल्या गावाच्या जवळ येऊन पोहोचलो. रात्रीचे 12 वाजून गेले ते लेकरांनो. किड्यांचा आवाज कुर्र कुर्र करायला लागला. माझ्या कानामध्ये किड्यांचा आवाज यायला लागला. रात्रीचे 12 वाजून गेले लेकरांनो, ऐका. आणि येत येत असताना गावाच्या जवळ येऊन मी पोहोचलो. गावाच्या जवळ मी आत प्रवेश केला ना. आता जिथे आपण सगळेजण आतमध्ये येतो, पोरांनो, त्या ठिकाणी फार मोठे एक बाबळीचं झाड होतं. रस्त्याने येत असताना रात्रीचे 12 वाजले. दिवसभर डोक्याची गणगण कामामध्ये असताना तिथपर्यंत येऊन मी पोहोचलो लेकरांनो. आणि त्या बाबळीच्या झाडापाशी आलो. पाहिलं तर काय, माझी नजर बाबळीच्या झाडाकडे गेली. पांढरं पांढरं भूत मला तिथं दिसलं. मग आता भूत सांगायचं म्हणलं असलंच असतं. भूत मग असंच असतं. हो, भूत सांगा म्हणले ना तुम्ही, असंच असतं. एवढंच सांगितलं. एवढंच सांगितलं. पोरं काय म्हणले माहिती कायलाच भाऊ, आता याच्या पुढचं काय सांगू नका आम्हाला. दृष्टांत संपला. दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका. एक दिवशी त्या 4-5 पोरातलं एक पोरग दिवसभर पाठवद्याला कामाला गेलं. दिवसभर त्यांनी त्याचं काम केलं. डोक्यात त्याच्या कामाची गणगण. यायला जरा त्याला उशीर झाला. इथून तिथून त्याच्या डोक्यात फक्त काम. आणि जेव्हाच डोंगर किन्नी सोडली ना आपल्या गावापाशी आलंय, आणि जेव्हाच काय नजर बाबळीच्या झाडाकडे त्याची गेली, तात्या म्हणला बाबळीचं झाड होत. आणि जेव्हाच काय भूताचं ध्यान आलंय, तेव्हा कसं करते, राम 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 राम, येऊ नको. राम 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 राम. पुन्हा येणार नाही एकटा, पुन्हा येणार नाही. राम राम राम. कवार माहिती का, जवार गावची लाईट दिसत नाही तवार. आणि एकदा का गावची लाईट त्याला दिसली की लगेच चांदन चांदन झाली रा, आला बाबूराव. पण आता नीट ऐका. भूताचं हसनच बी काय काय निष्ठी. कवा ढ्यापसा पडन, कवा गपकचीन, कवा मरचीन, कवा काळ घेऊन जाईन सांगताय, कवा जाईन सांगता येते का माणूस, कवा काय होईल मेळ लाग. गावात आलं की ते आता सिद्धांत आहे का, भूताचं दवा ध्यान आलं तेव्हा तोंडातून काय शब्द आला, राम. याचा अर्थ असा आहे की देवाचं नाव घेतल्यानंतर भूत सुद्धा भेटेत. पळे भूत बाधा भेने तेथे. आणि दुसरं प्रमाण असे, भूत पिशाच निकट नाही आवय, महावीर जब. एवढा महिमा देवाच्या नावाचा श्रेष्ठ आहे. एवढी ताकद म्हणले देवाच्या नावाची श्रेष्ठ आहे. त्याचं भजन करा, देव कृपा करायला तयार आहे. नाथ महाराज म्हणले देवा मी सेवा केली, तू मला द्यायला लागलास. एक काम कर, मन तुझ्या ताब्यात दिले. आता एक काम कर, मुखाने नामचिंतन आणि संत समागम हा कायम राहू दे. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. देवा आता दुसरं काही नको. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नेम. एवढं सगळं दिल्यानंतर देऊ का म्हणले. त्यावेळेस नाथ महाराज म्हणले
आणिक मागणे नाही नाही देवा, बास आता दिलंय ते पुष्कळ झालं, आता काही नको. एका जनार्दनी सेवा द्रुढ दे विढोबा रखुमाई.